या गुड इव्हनिंग. बसा. कुठून आलात तुम्ही? मी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कात्रज संतोष नगरतून आलेले. कात्रज वरून आलात तुम्ही? कात्रज मध्ये कुठले कुठले पर्यटन स्थळ आहेत बरं? कात्रज मध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे, कात्रजचा तलाव आहे, ट्रॅक तिथे लोक जातात, आणि जैन मंदिर आहे, संतोषी माता मंदिर आहे तिथे. आणि कात्रज डेअरी? कात्रज दूध डेअरी आहे तिथे. तुम्हाला PSI काय व्हायचंय बरं? प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची आधीपासून आवड होती, आणि वडील आर्मीमध्ये असल्यामुळं गर्दीची आवड होती. आणि PSI हे असं फील्ड आहे जिथे ग्राउंड लेवलला काम करायचं असतं, आणि लोकांशी जास्तीत जास्त इंटरॅक्शन सुद्धा होतं, आणि फील्ड वर्क आहे. बरं, पण तुम्हाला मग असं नाही वाटलं की आपण पण आर्मी जॉईन करावी? आर्मी जॉईन करण्यासाठी प्रयत्न म्हणजे एअर फोर्ससाठी ट्राय केलं होतं मी. FCATच्या एक्झाम दिल्या होत्या, पण तिथं झाल्या नाही. मग वर्दीच्या वेळ असल्यामुळे पोलीस प्रशासन. बरं, पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना महिलांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं? सगळ्यात मेन म्हणजे पुरुषसत्ताक पद्धती असल्यामुळे, म्हणजे पुरुषसत्ताक असल्यामुळे मुली म्हणजे महिलांना सामाजिक दृष्टिकोनाला डिफेन्स करावं लागतं, म्हणजे त्यांना कमी लेखलं जातं नाही म्हणलं तर. आणि दुसरं म्हणजे पायाभूत सुविधा, स्वच्छतागृह वगैरे तिथे सॅनिटरी पॅड डिस्पोजल वगैरे नसतात. आणि अजून त्यांना कौटुंबिक बाबतीत सुद्धा त्यांना फेस करावं लागतात, जसं की कामाच्या अनियमित वेळ असतात, त्यामुळे त्यांना घरचं पण बघणं आणि ड्युटीचं पण बघणं, ते दोन्ही सांभाळावं लागतं. मग हे सगळे गोष्टी तुम्ही कशा सांभाळाल? करू शकते. पायाभूत सुविधांसाठी तर ते तिथे तुम्हाला काही पाठपुरावा करता येईल का? कुठे मागण्या करता येतील का? जिथून त्या अपूर्ण गोष्टी आहेत, अपूर्ण सोयी सुविधा आहेत, त्या पूर्ण होऊ शकतात, असं काय करू शकता का तुम्ही? मला वाटतं या बाबतीत आपण वरिष्ठांकडे वगैरे बोलू शकतो त्या बाबतीत. बरं, समजा असं काही प्रकरणामध्ये किंवा एखाद्या प्रसंगामध्ये तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला एखादा नियमबाह्य काम करण्याविषयी सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? मला वाटते जे पण आपण काम करतो ते कायद्याला अनुसरूनच झालं पाहिजे. कायद्याला अनुसरूनच मी काम करेन. मग तुमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का, तुम्ही जर वरिष्ठांचं म्हणणं ऐकलं नाही तर? जर ते काम कायद्याला अनुसरून असेल तर मी करेनच अर्थात, पण जर नसेल तर नाही करणार. नाही करणार, त्यांचा रोष ओढवून घ्या मग तुम्ही? हा, रोष ओढवण्यापेक्षा पण ते कायद्याला अनुसरून नसेल तर नाही करणार. ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय? BSc मॅथमॅटिक्स आहे. मला सांगा, नॅचरल नंबर्स जे आहेत ते काय असतात? नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, त्याच्यामध्ये सगळ्या संख्यांचा समावेश होतो. ठीक आहे. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो आहे. सांगा. मला घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायला आवडतं. तुमच्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज आहेत ज्या PSI पदासाठी योग्य आहेत? मला वाटतं PSI पदासाठी आवश्यक म्हणजे गुड लिस्नर असलं पाहिजे सगळ्यात मेन, आणि वेल अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, जे की मी आहे, नम्र आहे, आणि पेशन्स पण आहेत माझ्याकडे, आणि वडील आर्मीमध्ये असल्यामुळे डिसिप्लिन सुद्धा आहे. सोशल मीडिया यूज करतात? हो करतो. कोणकोणते प्लॅटफॉर्म वापरता? मी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप वापरते आणि YouTube. मला सांगा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणते गुन्हे घडतात? महिलांच्या बाबतीत म्हणजे ते मेसेज वगैरे हॅकिंग जास्त होतं. ओके. व्हॉट्सअपचं हॅकिंग, आणि त्या बाबतीत मग त्यांना ब्लॅकमेलिंग वगैरे केलं जातं. ओके. तुम्हाला ब्ल्यू बगिंग ही कन्सेप्ट माहिती आहे का? त्याबद्दल ऐकले, पण जास्त रीड वगैरे केलं. बरं, मला सांगा, पोलीस दलामध्ये कोणकोणते विभाग आहेत वेगवेगळे? लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे, एक गणतंत्र विभाग सुद्धा आहे, आणखी काही विभागांमध्ये बघा, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स मध्ये काही डॉग्स वापरले जातात. हो, वापरले. कोणती ब्रीड असते बरं ती? त्याबद्दल माहिती नाही. बरं, पोलीस पदांची जी काही क्रमवारी आहे ती सांगू शकता? हो, सांगू शकतो. सांगा. वरून. येस, वरून. पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक,
त्यानंतर अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, त्यानंतर पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नंतर पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, नाईक, शिपाई. बरं, तुम्ही सेक्स्टॉर्शन बद्दल ऐकलंय नाही का? आता मध्यंतरी बातम्यांमध्ये बरंच होतं ते. ऐकून आहे मी ही कन्सेप्ट, मी जास्त डीपमध्ये रीड नाही केली. डीप मध्ये माहित नाही. तुम्हाला फिजिकलला किती मार्क आले? 66 आले. 66. तर FIR काय असतं? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतात, प्राथमिक कोण नोंदवतं ते? पोलीस स्टेशनचे प्रमुख. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅव अ गुड डे.